चंद्रपूरमध्ये रेल्वे रूळ ओलांडणारा हा रानडुक्कर रेल्वेच्या धडकेपासून थोडक्यात बचावलाय. पण बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्ग ओलांडणारे सर्वच वन्यजीव नशीबवान नसतात. 2017 पासून या रेल्वे मार्गावर 16 वाघ, 18 गवे, 14 अस्वलांसह जवळपास 140 वन्यजीवांनी रेल्वेच्या धडकेत आपला जीव गमावलाय. असं असूनही प्रशासन, खास करून रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष का करतंय त्याविषयी जाणून घेऊया. बल्लारशाह गोंदिया रेल्वे महामार्ग हा वाघांबरोबर इतर वन्यजीवांसाठी कर्दनकाळ ठरतोय. हा रेल्वे मार्ग दक्षिणेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि कान्हाळगाव वन्यजीव अभयारण्य यांना जोडणाऱ्या व्याघ्र भ्रमणमार्गाला छेदून जातो, तर उत्तरेला ब्रह्मपुरीला जोडणाऱ्या भ्रमणमार्गाला छेदतो. त्यामुळे याच भागात वन्यजीवांना रेल्वेच्या धडकेत आपल्या जीवाला मुकावे लागते. चंद्रपूरच्या हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटीच्या नोंदींनुसार या रेल्वे मार्गावर 2017 पासून आजतागायत 140 वन्यजीवांचा मृत्यू झालाय. या रेल्वे मार्गावरील वडसा नागभीड मूल आणि मूल चंद्रपूर या पट्ट्यात प्रामुख्याने वन्यजीवांना रेल्वेच्या धडकेत आपल्या जीवाला मुकावं लागतंय. हॅबिटॅट्स कॉन्झर्वेशन सोसायटीचे दिनेश खाटे यांच्यानुसार 2018 साली बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गावर वाघांच्या 3 बछड्यांचा मृत्यू झाल्यानंतर वनविभाग आणि रेल्वे प्रशासन यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीनंतर वनक्षेत्रामधून जाणाऱ्या रेल्वेचा वेग हा 40 किमी प्रति तास करण्यात आला. मात्र याची अंमलबजावणी फार काळ झाली नाही. सध्या या मार्गावरून 100 तास प्रति किलोमीटर याच वेगाने रेल्वे धावते. त्यामुळे गव्यासारख्या मोठ्या प्राण्यांचा देखील रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू होतो. अशा परिस्थितीत या रेल्वे मार्गावर वन्यजीवांच्या हालचालींसाठी अंडरपास किंवा ओव्हरपास बांधणे गरजेचे आहे, बरोबर ना? पण अशा उपाययोजनांमधील राज्यांनुसार असलेली तफावत पाहूया. जेव्हा हाच बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्ग मध्य प्रदेशात प्रवेश करतो, त्या ठिकाणी वन्यजीवांच्या सुखरूप हालचालींसाठी अंडरपास आणि ओव्हरपास बांधण्यात आलेत. बालाघाट नैनपूर दरम्यान वन्यजीवांच्या सुखरूप हालचालींसाठी 10 अंडरपास आणि 2 ओव्हरपास बांधण्यात आलेत. म्हणजे काही ठिकाणी रेल्वे मार्ग उन्नत स्वरूपात बांधण्यात आलाय, तर काही ठिकाणी रेल्वे मार्गावरून वन्यजीवांसाठी उन्नत पूल उभारण्यात आलाय. या अंडरपास आणि ओव्हरपासमधून 23 प्रजातींचे वन्यजीव ये-जा करत असल्याची नोंद वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टने केली आहे. यामध्ये वाघ आणि बिबट्यांचा देखील समावेश आहे. मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही उपाययोजना या महाराष्ट्रातील बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गावर करण्यात आलेल्या नाहीत. आणि खरी समस्या हीच आहे. बल्लारशाह गोंदियासह विदर्भातील या 8 रेल्वे मार्गिकांवर वन्यजीवांच्या सुखरूप हालचालींच्या दृष्टीने अंडरपास आणि ओव्हरपास बांधण्याची सूचना WIAने आपल्या अहवालात केली आहे. विदर्भातील या 8 रेल्वे मार्गिकांवर 125 लेव्हल क्रॉसिंग, 51 पुलांचा विस्तार, 4 ठिकाणी कुंपण, 9 ठिकाणी अंडरपास आणि 1 ठिकाणी ओव्हरपास बांधण्याची शिफारस देण्यात आली. यामधील नागपूर कटोल ही रेल्वे मार्गिका बोर पेंच व्याघ्र भ्रमणमार्गामधून जाते. या ठिकाणी 700 मीटर लांबीचे 2 रेल्वे क्रॉसिंग आणि 2 ठिकाणी 5 मीटरने पुलांचा विस्तार करण्याची शिफारस मांडण्यात आली. नागपूर बुट्टीबोरी वर्धा या रेल्वे मार्गिकेवर 4 ट्रॅक असून तो बोर, उमरेड, करांडला, ब्रह्मपुरी, ताडोबा या व्याघ्र भ्रमणमार्गाला छेदतो. या ठिकाणी लेवल आणि रॅम्प क्रॉसिंगची शिफारस सुचवण्यात आली. देवाडी गोबरवाही ही रेल्वे मार्गिका पेंच, कान्हा, नवेगाव, नागझिरा या व्याघ्र भ्रमणमार्गाला छेदते. या ठिकाणी रेल्वे अपघातात वाघाचा मृत्यू झाल्याने सर्वेक्षणादरम्यान संशोधकांना वाघाची पदचिन्ह देखील आढळल्याने 50 मीटर लांबीचा आणि 5 मीटर उंचीचा अंडरपास, लेवल क्रॉसिंग आणि कुंपण अशी शिफारस करण्यात आले. गोंदिया वडसा ही रेल्वे मार्गिका नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामधून जाते. या ठिकाणी रेल्वे अपघातात वाघांचा मृत्यू झाल्याने बॉक्स कलवट, पुलांचा विस्तार आणि लेवल क्रॉसिंगची उपाययोजना सुचवण्यात आली. वडसा नागभीड मूल ही मार्गिका
नागभीड ताडोबा घोडजरी नवेगावच्या व्याघ्र भ्रमणमार्गाला छेदत असल्याने लेव्हल क्रॉसिंग, पुलाचा विस्तार, कुंपण अशा शिफारसी सुचवण्यात आल्यात. मूल चंद्रपूर ही रेल्वे मार्गिका ताडोबा कान्हळगाव व्याघ्र भ्रमणमार्गाला छेदते, म्हणून या ठिकाणी अंडरपास, पुलांचा विस्तार, लेव्हल क्रॉसिंग सुचवण्यात आलेत. चंद्रपूर, राजुरा, कागजनगर या रेल्वे मार्गिकेवर अंडरपास, ओव्हरपास, पुलांचा विस्तार आणि लेव्हल क्रॉसिंग सुचवण्यात आल्यात. या उपाययोजना आखल्यावरच वन्यजीव सुखरूपपणे या रेल्वे मार्गिका ओलांडू शकतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTV वाईल्डलाईफ.